पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती मृत्यू प्रकरणात प्राथमिक अहवाल सादर करण्यात आलाय। यामध्ये रुग्णालयाने रुग्णाला भरती करून घेण्यापूर्वी 10 लाख रुपये मागितल्याचा निष्कर्ष समितीने काढलाय। मात्र उपचार झाले नसल्याने वैद्यकीय हलगर्जीपणाचा मुद्दा निकाली असल्याचाही निष्कर्ष काढण्यात आलाय। भिसे कुटुंबियांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पत्र लिहिलंय। डॉक्टर घैसास यांच्यामुळेच गर्भवती महिलेचा जीव गेलाय, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी पत्रातून करण्यात आली। पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी पुणे पोलिसांनी दीनानाथ रुग्णालयातील सीसीटीव्ही तपासलेत। यामध्ये पीडित गर्भवती महिला रुग्णालयात 5.5 तास बसून असल्याचं प्रथमदर्शनी पोलिसांना दिसून आलंय। रुग्णाला उपचार देण्यासाठी रुग्णालयाने टाळाटाळ केली, रुग्णांची माहिती गोपनीय असते ती रुग्णालयाने समोर आणली असा आरोप महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलाय। एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यांवर भाजपने दावा ठोकलाय। ठाणे हा भाजपचा बालेकिल्ला आहे, भाजपचे 9 आमदार आहेत असं मोठं वक्तव्य भाजप नेते संजय केळकर यांनी केलंय। नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी भाजपची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। दिल्ली, हरियाणा आणि झारखंड वगळता उर्वरित सर्व राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्षांच्या संदर्भात चर्चा पूर्ण झाली आहे। पुढील आठवड्यापासून क्रमशः प्रदेशाध्यक्षांची घोषणा करण्याचा विचार आहे। मराठा आमदारांनी धनंजय मुंडेंना टार्गेट केलं असा आरोप गुणरत्न सदावर्तेंनी केला होता। दरम्यान सदावर्तेंच्या आरोपात कोणतेही तथ्य नाही असा पलटवार आमदार प्रकाश सोळंकेंनी केलाय। हा वाद वंजारी मराठा नव्हता, हा खंडणीचा प्रकार होता, म्हणूनच मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी झाली असंही सोळंके म्हणाले। लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे एआर ॲम्ब्युलन्सने मुंबईत हलवण्यात आले। त्यांना पुढील उपचारासाठी कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात स्थित संरक्षण भिंतींना पुन्हा एकदा तडे गेले असून येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी या भिंती कोसळण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। विशेषतः पेढे गावच्या बाजूने असलेल्या भिंतीत गंभीर तडे दिसून आलेत। स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे। सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना देण्यात येणारी 1 रुपयात पीक विमा योजना बंद करण्यात येऊ नये अशी मागणी धुळ्यातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार कुणाल पाटील यांनी सरकारकडे केली आहे। योजना बंद केल्यास शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसेल असं कुणाल पाटील म्हणाले। जळगावच्या सोनवदमध्ये धक्कादायक प्रकार समोर आलाय। सोनवद ग्रामीण रुग्णालयात महिलांची संतती संबंधित शस्त्रक्रिया नियमितपणे केली जाते। रविवार रात्रीच्या वेळेस एका महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र या रुग्णालयात एकही डॉक्टर, नर्स याशिवाय सुरक्षा रक्षकही उपलब्ध नसल्याची बाब उघडकीस आली। आंबेगावच्या नांदूरमध्ये श्री रामनवमी उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतीचा थरार रंगला। या शर्यतीत खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यातील बैल मालकांनी सहभाग घेतलाय। वाशिमच्या मनोरा शहरातून वाहणारी अरुणावती नदी कोरडी पडली आहे, त्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह शेतातील पिकांचा प्रश्न गंभीर झालाय। नदीला पाणी नसल्याने शेतकरी हवालदिल झाले। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या विविध प्रमाणपत्रे आणि परवान्यांची सुविधा आता नागरिकांसाठी ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतलाय। त्यामुळे आगा नागरिकांना वारंवार कार्यालयाच्या चक्रा मारण्याची गरज नाही। चैत्र एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। रोषणाईसाठी अत्याधुनिक साधनांचा वापर करण्यात आला। भाविकांनी सकाळपासूनच मंदिरात गर्दी केली आहे। चैत्र यात्रेसाठी पंढरपूर मंदिर प्रशासन सज्ज झाले। मंदिर समितीकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे। भाविकांसाठी आवश्यक सोयी सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे। म्हाडा तालुक्यातील प्रथमच महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान पैलवान शेळके यांनी मिळवून दिलाय। आमदार अभिजित आबा पाटील यांच्या हस्ते पैलवान शेळकेंचा सत्कार करण्यात आला। पैलवान शेळके यांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे। मंत्र्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या सरकारी वाहनांच्या नंबर प्लेट अजूनही बदलल्या नसल्याचं वास्तव समोर आलंय। त्यामुळे नियम फक्त सामान्य जनतेसाठीच आहेत का असा प्रश्न आता उपस्थित होतोय।
उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट लावण्यासाठी 30 जून पर्यंत मुदत वाढवण्यात आली. महाड वरंधा घाट मार्गे पुण्याला जाणाऱ्या घाट रस्त्याच्या कामादरम्यान शिवलिंग सदृश दगड सापडला. भरत गोगावले यांनी शिवलिंग सदृश दगडाची पाहणी केली. शिवलिंगाची तपासणी करून पुढील व्यवस्था केली जाईल असंही भरत गोगावले म्हणाले. दौंडच्या शिरापूरमध्ये बिबट्याने एका शेतकऱ्याच्या 5 शेळ्यांचा फडशा पाडलाय. बिबट्याच्या हल्ल्यानंतर गावात भीतीचं वातावरण पसरलंय. वारंवार पिंजरा लावूनही मागणी करूनही वन विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम सध्या पालघर जिल्ह्यात युद्ध पातळीवर सुरू आहे. मात्र हे काम करत असताना ठेकेदारांकडून अनेक नियम धाब्यावर बसवले जात आहेत. डहाणू सारख्या हरित पट्ट्यात देखील परवानगी नसताना खोदकामासाठी भूसुरुंग स्फोट केले जात असल्याने परिसरातील अनेक घरं धोकादायक बनली आहेत. सांगलीत म्हसोबाच्या नावानं चांगभलच्या जयघोषात 3 दिवस चाललेली म्हसोबा देवाची यात्रा उत्साहात आणि शांततेत पार पडली. पालखी प्रदक्षिणेवेळी भाविकांनी गुलाल खोबऱ्याची उधळण केली. सोलापुरात विस्कळीत पाणी पुरवठ्याला वैतागलेले नागरिक रस्त्यावर उतरले. 2 महिन्यांपासून नियमित पाणी मिळत नसल्याची तक्रार करत नागरिकांनी रस्ता रोको केलाय. नोंदणीची किचकट प्रक्रिया आणि मोबदला मिळण्यास दिरंगाई यासह अन्य कारणांमुळे शेतकऱ्यांकडून नाईलाजास्तव खुल्या बाजारात सोयाबीनची विक्री केली जाते. वर्धा जिल्ह्यात 12,21,000 क्विंटल सोयाबीनची खुल्या बाजारात शेतकऱ्यांनी विक्री केली. या तुलनेत हमी भावात 10% जास्त खरेदी झाली नसल्याचं वास्तव आहे. यात शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 500 ते 2,000चा फटका बसतो. परळीतील वैद्यनाथाच्या मंदिरात गीता रामायणाचे सूर गुंजलेत. अमोल पटवर्धन आणि आसावली जोशी यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. माणगाव शासकीय रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे 14 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. गौरांग गायकर या 14 वर्षीय बालकावर उपचार न करताच घरी पाठवण्यात आला आणि दुसऱ्याच दिवशी गौरांगचा मृत्यू झाला असा आरोप नातेवाईकांनी केला. लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर थोडा ताण पडलाय. मात्र शासनाने इतर योजनांना निधी कमी पडू दिला नाही असं वक्तव्य माणिकराव कोकाटेंनी केले. विरोधी पक्षातील नेत्यांकडे काहीही काम नाही, त्यामुळे उगाच काहीतरी उकरून काढलं जातंय अशी टीका माणिकराव कोकाटेंनी केली. यवतमाळच्या पुसद पासून जवळच असलेल्या निंबीपारडी येथील शेतकऱ्यांच्या शेतातील 2 एकरातील 300 पपईंच्या झाडांची अज्ञात व्यक्तीने कत्तल केली. यात शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. बदलापूर MIDCतून वाहणाऱ्या नाल्यात अनेकदा प्रदूषित फेसाळलेलं सांडपाणी पाहायला मिळते. महत्त्वाची बाब म्हणजे हे रासायनिक सांडपाणी नाल्याद्वारे उल्हास नदीत जात असल्याने नदी प्रदूषित होतीये. यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. नागपुरातील श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रेत भारतीय संविधानाचा चित्ररथ आकर्षक केंद्र बनला. भारतीय राज्यघटनेच्या मूळ प्रतीक मुखपृष्ठ चित्ररथाद्वारे प्रस्तुत करण्यात आले. पुण्याच्या वारजेमध्ये फर्निचरच्या गोदामाला आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बीडच्या मिल्लतनगरमध्ये एका उभ्या टेम्पोवर विद्युत तार पडल्याने टेम्पोला आग लागली. या आगीत टेम्पोचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवलंय. मालाडमधील मालवणी परिसरात 2 महिलांचा ड्रग्ज घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. आम्हाला ड्रग्जचं व्यसन लागलंय, ड्रग्ज घेतल्याशिवाय राहवत नाही असं त्या 2 महिलांमधील संवाद व्हायरल होतो. बदलापुरातून बेपत्ता झालेला 12 वर्षीय मुलगा गुजरातमध्ये सापडला. क्लासला जातो असं सांगून हा मुलगा घरातून निघून गेला. दरम्यान मुलाचं अपहरण झाले. त्याने स्वतःहून घर सोडले. या संदर्भात पोलीस तपास करत आहेत. प्रॉपर्टीचे बनावट दस्तऐवज तयार करत उल्हासनगरमध्ये एकाची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी प्रेम शर्मा नामक आरोपीला अटक करण्यात आली. संगमनेरमध्ये खासगी दवाखान्याच्या डॉक्टरने 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलाय. कनिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलीला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आलं होतं. मात्र मुलीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरनेच मुलीवर अत्याचार केला.
दरम्यान आरोपी डॉक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतले। वर्ध्याहून नागपूरकडे निघालेल्या बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधून 55 ग्रॅम सोन्याचा ऐवज चोरट्याने हातचलाखी करून लांबवलाय। ही घटना नागपूर ते नालवाडी दरम्यान एसटी प्रवासात घडली असून प्रतिभा कांबळे असं तक्रारकर्त्या महिलेचे नाव आहे। येवल्याच्या शेवगे येथे शेतकऱ्याने जनावरांसाठी साठवून ठेवलेला 15 ट्रॉली चारा आगीत जळून खाक झालाय। आगीचं कारण अस्पष्ट असलं तरी अज्ञात समाजकंटक आग लावून पळून गेल्याचा संशय व्यक्त केला जातो। यवतमाळ शहरातील MIDC परिसरात सुरू असलेल्या IPL सट्ट्यावर पोलिसांनी धाड टाकली आहे। पोलिसांनी 2 तरुणांसह 70,000चा मुद्देमाल जप्त केला। छत्रपती संभाजीनगरमध्ये 13 वर्षीय मुलीला आईवडिलांची हत्या करण्याची धमकी देत एका विकृताने अत्याचार केला। रिजवान पटेल असं विकृताचं नाव असून पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली आहे। पुणे जिल्ह्यात तळेगाव दाभाडे ते मारुती मंदिर चौकात रामनवमी मिरवणुकीमध्ये अतिउत्साह तरुणाच्या अंगाशी आलाय। मल्लखांब प्रात्यक्षिकावेळी तरुणाचा चेहरा भाजलाय। पुण्याच्या नाना पेठेतील पारेखवाड्याला आग लागली। अग्निशमक दलाने तासभरात आगीवर नियंत्रण मिळवलं। नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी स्थापन केलेल्या सर्व सोसायटीचे सचिव मिलिंद देशमुख यांना अटक करण्यात आली आहे। जगविख्यात गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स अभिमात विद्यापीठात कोट्यावधींचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केली आहे। माजी कुलगुरू अजित रानडे यांनी दिला होता राजीनामा, त्यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे। सायन पनवेल मार्गावर सानपाडा येथे एका ट्रॅव्हल बसचा अपघात झालाय। पुण्याच्या दिशेने जाताना दुभाजकाला धडक दिल्याने हा अपघात झाला। या अपघातात वाहन चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हातकणंगलेमध्ये अल्पवयीन मुलीवर भाणामती करून शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याच्या कारणाने एक महिला मांत्रिक आणि वाहन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले। पॉक्सको अंतर्गत भोंदू बाबा एजंट महिला आणि तिला सहकार्य करणाऱ्या चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। नाशिक जिल्ह्याच्या 24 धरणात 41.59% पाणी साठा शिल्लक आहे। भूजल पातळी खाली जात असल्यामुळे मालेगाव, येवला यासह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 484 गावे आणि 567 वाड्यांवर पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणांतील पाणीसाठा वेगाने कमी होत असून सध्या या धरणात मिळून 33% पाणीसाठा शिल्लक आहे। पाऊस पडेपर्यंत हे पाणी पुरणार नसल्यामुळे मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आधीच राज्य सरकारकडे राखीव साठ्याची मागणी केली आहे। जळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षी सरासरीपेक्षा 120 पाऊस झाला। त्यामुळे आवर्तनातून पाण्याचा वारेमाप वापर आणि उष्ण वातावरणामुळे बाष्पीभवनाचा वेग मोठ्या प्रमाणामुळे वाढलाय। अजून 3.5 ते 4 महिने शिल्लक जलसाठा पुरवण्यासाठी जिल्हा प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे। PPF वर एप्रिल ते जून 2025 या तिमाहीचा व्याजदर 7.1% कायम ठेवण्यात आलाय। PPF हा भारतातील दीर्घकालीन गुंतवणुकीचा सर्वात लोकप्रिय प्रकार आहे। प्राप्तिकर सवलत मिळवण्यासाठी या गुंतवणुकीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो। गेल्या काही दिवसांमध्ये गगनाला भिडलेले सोने चांदीचे भाव अखेर ट्रम्प इफेक्टने कोसळले। नागपुरात एप्रिल महिन्यात केवळ 5 दिवसात चांदी किलो मागे GST विना 12,400 रुपयांनी घसरली आहे, तर 10 ग्राम शुद्ध सोने 2,300 रुपयांनी उतरले। जानेवारी ते मार्च 2025 या 3च महिन्यांच्या काळात सोन्याच्या किमतीत तब्बल 17,000पेक्षा अधिक वाढ झाली आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या प्रतिपूर्ती शुल्कामुळे जागतिक बाजारपेठेबरोबरच शेअर बाजारावर परिणाम झालाय। त्यामुळे 3 दिवसात सोने दरात 2,700 रुपयांनी घसरण झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळालाय। गोव्यामधील वास्को द गामा येथून ते बिहारमधून मुझफ्फरपूर येथे साप्ताहिक एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या रेल्वे गाडीला कल्याण, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, सावंतवाडी रोड येथे थांबा असल्याने कोकणवासियांसाठी ही रेल्वे गाडी फायदेशीर ठरणार आहे। 10वी आणि 12वीच्या परीक्षांचे निकाल यंदा कधी जाहीर होणार याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकता आहे।
गेल्या वर्षी 10वीचा निकाल मे अखेरीस लागला होता. यंदा 10वीचा निकाल 15 मे पूर्वीच जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते. याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली नाही. राज्यात 2005 पासून म्हणजे गेली 25 वर्ष बंद असलेली लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक अशा शिक्षकेतर पदाची भरती पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे शिक्षकांवर सध्या असलेल्या शिक्षणेतर कामाचा भार हलका होण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांतील इयत्ता 1ली ते 12वीत शिकत असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांची UDAS प्लस आणि सरल पोर्टलमधील स्टुडंट पोर्टलवर आधार नोंदवणी आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षण विभागाकडून पुन्हा एकदा 14 एप्रिल 2025 पर्यंत ही मुदत देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अर्थात विद्या प्राधिकरणाने राज्यातील 1ली ते 9वीच्या वार्षिक परीक्षा आणि पॅट परीक्षा 8 ते 25 एप्रिल या कालावधीत घ्याव्यात असे स्पष्ट केले आहे. यानंतर विरोध होऊनही परिषदेने निर्णय न घेतल्याने आता मंगळवारपासून शाळांना परीक्षा घ्याव्या लागणार आहेत. खासदार सुप्रिया सुळेंनी छत्रपती शिवाजीनगर येथील मेट्रो कार्यालयाला भेट दिली. सुप्रिया सुळेंनी प्रस्तावित कामाचा आढावा घेतला. मेट्रो प्रशासनाकडून सुप्रिया सुळेंनी संपूर्ण कामाची माहिती घेतली. मुंबई महानगरपालिकेचा आर्थिक डोलारा कोसळत असून तिजोरीत पैसे नसतानाही अर्थसंकल्पात सुमारे 2 लाख कोटी रुपयांची विकास कामं जाहीर केल्यानंतर आता ती पूर्ण करण्यासाठी मुदत ठेवींमधून 16,900 कोटींचं अंतर्गत कर्ज घेण्याची नामुष्की मुंबई महापालिकेवर ओढावली आहे. मुंबई महापालिकेने 2024 ते 25 सालासाठी पाठवलेला अंतर्गत कर्ज प्रस्ताव राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने मंजूर केलाय. बेस्टकडून कायमस्वरूपी नवीन भरती केली जात नसल्याने आणि निवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या वाढत असल्यामुळे आधीच कोट्यवधीच्या आर्थिक संकटात सापडलेला बेस्ट उपक्रम आता सुरळीत सुरू ठेवण्यासाठी बेस्ट प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. सध्या 25,562 अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत असून पुढील 2 वर्षात 25,000 कर्मचाऱ्यांपैकी निम्म्याहून अधिक कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे बेस्टची डोकेदुखी वाढणार आहे. मुंबईचे डबेवाले 9 एप्रिलपासून 6 दिवसांच्या रजेवर चालले आहेत. 14 एप्रिलपर्यंत डबेवाले आपापल्या गावातील यात्रांमध्ये सहभागी होणार आहेत. 15 एप्रिलपासून ते पुन्हा मुंबईकरांच्या सेवेत हजर होतील अशी माहिती मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी दिली. व्हॉट्सअपवर आपल्या वापरकर्त्यांसाठी नेहमीच नवीन फीचर्स आणत असते. आता कंपनीने आवाज आणि व्हिडिओ कॉल्सच्या अनुभवात आणखी सुधारणा करण्यासाठी पावले टाकली आहेत. नवीन फीचर्सबाबत बीटा व्हर्जनमध्ये म्यूट बटन, व्हिडिओ कॉलमध्ये सुधारणा आणि इमोजी फीचर अशा सुधारणा आढळल्या आहेत. पुणे शहरातील काही भागात उद्या पाणी पुरवठा बंद राहणार आहे. खडकवासला ते वारजे जलकेंद्र आणि होळकर जलकेंद्राला जाणाऱ्या रॉ वॉटर लाईन सांडपाणी वाहिनीच्या कामामुळे पाणी पुरवठा विस्कळीत राहणार आहे. महापालिकेच्या पश्चिम विभागातील वांद्रे केबिन, वांद्रे पूर्व येथील 600 इंच व्यासाची तुळशी जलवाहिनी कालबाह्य झाली आहे. त्यामुळे जुनी जलवाहिनी बंद करण्याचे काम 8 एप्रिलपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी वांद्रे कुर्ला संकुल परिसरामध्ये 8 एप्रिलला सायंकाळी 5 ते 7:30 या कालावधीत पाणी पुरवठा खंडित केला जाणार आहे. अंधेरी रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 आणि 5 वरील मधल्या फूट ओव्हर ब्रिजच्या दक्षिण बाजूचा जिना आजपासून 6 जून दरम्यान बंद करण्यात येणार आहे. या पायऱ्यांची देखभाल दुरुस्ती या कालावधीत केली जाणार आहे. मेट्रो व रेल्वे यांच्या जोडणीमुळे अंधेरीत प्रवाशांची वर्दळ असते. पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या ही 1 कोटीच्या पुढे गेली आहे. गेल्या वर्षभरात पुणे विमानतळावरून 1,05,00,000 प्रवाशांनी प्रवास केलाय. त्या तुलनेत यंदा प्रवास करणाऱ्यांची संख्या 10.66% वाढली आहे. तर गेल्या वर्षी डिसेंबरचा महिना पुणे विमानतळावरून सर्वाधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागही आता सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर करणार आहे. 18 मीटरपेक्षा उंच इमारतीचं छत आणि अडगळीत असलेल्या पुलांची तपासणी तसेच 10 एकरपेक्षा जास्त जमिनीच्या सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. 1 एप्रिलला हा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून दक्षिण मुंबईतील जी दक्षिण आणि बी विभागातील काही भागांमध्ये अत्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झालेत.
दक्षिण मुंबईतील बी विभाग म्हणजे भायखळा नागपाडा विभागात 15 दिवसांपासून पाणी समस्या भेडसावत आहे। या भागात जे रुग्णालय तसेच रुग्णालयातील डॉक्टर कर्मचारी तसेच सफाई कर्मचारी यांची निवासस्थाने आणि चाळी आहेत।